नमस्कार यूट्यूब फॅमिली। चला तर आपण बनवूया झटपट अशी लवकर बनणारी पावभाजी। त्यासाठी आपल्याला प्रथम पाण्यामध्ये लसूण आणि काश्मीरी मिरची हे भिजू घालायचे आहे अर्ध्या तासासाठी। त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे तेल, त्यामध्ये घालायचं आपल्याला फुलगोबी, बटाटा, बीट आणि शिमला मिरची आणि घालून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। तर दुसरीकडे ठेवणार आहे आपण कढई, त्यामध्ये घालणार आहे आपण तेल आणि थोडंसं बटर। त्यानंतर घालणार आहे आपण बारीक चिरलेला कांदा आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो शिजून घ्यायचा आहे। पण त्याच्यात बारीक चिरलेलं टोमॅटो आणि ते पण छान शिजून घेऊ। घालू आपण त्यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट करून त्यामध्ये आपण टाकूया। धनिया पावडर, मिरची पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचं आपल्याला कुकरमध्ये उकळून घेतलेला मॅश करून घेतलेली भाजी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं बटर, म्हणजे त्याला छान फ्लेवर येईल। आणि शेवटी घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर। तर रेडी आहे आपली पावभाजीची भाजी। आता पावभाजीसाठी आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये घातला आहे आपण बटर आणि थोडी पावभाजीची भाजी। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पावभाजी मसाला पण घालू शकता। पाव असे छान मधांमधून कापून घ्यायचे आहे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत शेकायचे आहे। छान असे आपण पावभाजीची प्लेटिंग करून घेतलेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा पावभाजी आणि कशी झाली आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।